नमस्कार, माझ्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या सीमाताई न्यूजमध्ये। बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, पण हा तुमच्या फायद्याचा आहे। अनेक बहिणींचे फोन आणि कमेंट्स येत आहेत की ताई, आमचे दिवाळीपासूनचे पैसे आले नाहीत, जानेवारी संपला तरी हप्ता मिळाला नाही, आम्ही केवायसी केली तरी स्टेटस बदलत नाही। आज या सर्व प्रश्नांची उत्तरं मी या 5 मिनिटांच्या विशेष व्हिडिओमध्ये देणार आहे। तुमचे रखडलेले 4,500 रुपये आणि आताचे 3,000 रुपये असे एकूण 7,500 रुपये तुम्हाला कसे मिळतील याची A to Z माहिती मी आज देणार आहे। व्हिडिओ शांतपणे आणि पूर्ण पहा, कारण अर्धवट माहिती नेहमी धोक्याची असते। ऑक्टोबर ते डिसेंबरचे 4,500 रुपये का रखडले? सर्वात आधी आपण चर्चा करूया त्या 4,500 रुपयांबद्दल। बहिणींनो, सप्टेंबरपर्यंत अनेक बहिणींच्या खात्यात वेळेवर पैसे आले, पण ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे का आले नाहीत? याचं पहिलं कारण म्हणजे बँक खात्याची केवायसी। सरकारने जेव्हा पडताळणी केली तेव्हा त्यांना आढळलं की अनेक बहिणींची खाती इनॅक्टिव्ह झाली आहेत। तुमचं खातं सुरू असलं तरी ते आधारशी डीबीटी लिंक नसल्यामुळे सरकारचे पैसे बँकेच्या दारात येऊन परत गेले। दुसरं कारण म्हणजे तात्पुरती स्थगिती। निवडणुकीच्या काळात आणि त्यानंतर डेटा फिल्टर करण्याचं काम सुरू होतं, पण आता घाबरू नका, हा सर्व निधी सरकारने राखून ठेवलाय। ज्यांची केवायसी पूर्ण होईल त्यांना हे पूर्ण 4,500 रुपये एका क्लिकवर मिळणार आहेत। आता वळूया सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे, ते म्हणजे नवीन केवायसी पोर्टल। बहिणींनो, सरकारने आता पोर्टलवर आधार अपडेट आणि केवायसीचा पर्याय पुन्हा सुरू केलाय। हे कोणाला करायचे? ज्यांच्या स्टेटसमध्ये होल्ड फॉर केवायसी दिसते, ज्यांचा आधार नंबर चुकीचा नोंदवला गेलाय, ज्यांना पेंडिंग फॉर फिजिकल व्हेरिफिकेशन असा मेसेज येते। कसे करायचे? तुमच्या मोबाईलवरून नारी शक्ती दूत ॲप किंवा अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमचा आधार नंबर टाका। तिथे तुम्हाला एक OTP येईल, तो टाकल्यानंतर तुमची माहिती अपडेट होईल। लक्षात ठेवा, घाई करू नका। जर सर्व्हर डाऊन असेल तर रात्री उशिरा प्रयत्न करा। केवायसी केल्यावर पैसे नक्की कधी जमा होणार? हा प्रश्न प्रत्येक बहिणीच्या मनात आहे। ताई, मी सकाळी केवायसी केली, आता संध्याकाळपर्यंत पैसे येतील का? बहिणींनो, सरकारी प्रक्रिया समजून घ्या। तुम्ही जेव्हा केवायसी अपडेट करता तेव्हा ती माहिती आधी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जाते। तिथे ती तपासायला 3 ते 4 दिवस लागतात। त्यानंतर तुमची यादी बँकेकडे पेमेंटसाठी पाठवली जाते। बँकेच्या सिस्टीममध्ये तुमचं नाव ॲक्टिव्ह व्हायला पुढचे 4 दिवस लागतात। थोडक्यात सांगायचं तर तुम्ही आज केवायसी केली की तिथून पुढच्या 12 ते 15 दिवसात तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल। त्यामुळे केवायसी केल्यावर किमान 2 आठवडे संयम ठेवा। बहिणींनो, आता आपण बोलूया नवीन वर्षाच्या हप्त्यांबद्दल। जानेवारी महिना संपला आणि फेब्रुवारी सुद्धा आता अर्धावर आलाय। सरकारने 15 फेब्रुवारीपासून जानेवारीचे 1,500 रुपये देण्यास सुरुवात केली आहे। ज्या बहिणींचे सर्व काही ओके, स्टेटस अप्रूव्ह रे, त्यांच्या खात्यात पैसे पडायला सुरुवात झाली आहे। जर तुम्हाला अजून मेसेज आला नसेल तर एकदा बँकेत जाऊन तुमची पासबुक एंट्री करून घ्या। अनेकदा तांत्रिक अडचणीमुळे मेसेज येत नाही। ज्या बहिणींची केवायसी आता पूर्ण होईल त्यांना फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात जानेवारी आणि फेब्रुवारीचे मिळून 3,000 रुपये एकत्रित दिले जातील। म्हणजे तुमचे जुने 4,500 आणि हे 3,000 असे 7,500 रुपये मार्च महिन्यात तुमच्या हातात येऊ शकतात। चला तर मग आता तुमच्यातही महत्त्वाच्या कमेंट्स पाहूया। प्रश्न 1, ताई, माझं लग्न झालंय पण आधार कार्डवर माहेरचा पत्ता आहे, काय करू? उत्तर, बहिणींनो, पत्ता कुठेलाही असला तरी चालेल, फक्त तुमचं बँक खातं आधारशी लिंक असणं महत्त्वाचं आहे। प्रश्न 2, माझं नाव चुकले, ते दुरुस्त होईल का? उत्तर, हो, नवीन पोर्टलवर तुम्ही तुमचं नाव दुरुस्त करू शकता। तुमचं नाव आधार कार्डवर जसं आहे तसंच पोर्टलवर असावं। प्रश्न 3, आम्हाला फॉर्म भरून खूप दिवस झाले पण अजून 1ही रुपया मिळाला नाही। उत्तर, अशा बहिणींनी एकदा जवळच्या सेतू केंद्रात किंवा अंगणवाडी सेविकेकडे जाऊन आपला फॉर्म नंबर तपासावा। तुमचं फॉर्म रिजेक्ट झालाय की पेंडिंग आहे हे तिथे समजेल। तर माझ्या लाडक्या बहिणींनो, आज आपण या 5 मिनिटात सर्व विषयांवर सविस्तर चर्चा केली आहे। शेवटी एवढंच सांगेन, तुमचे पैसे सुरक्षित आहेत, सरकार पैसे देणार आहेत, फक्त तांत्रिक गोष्टी पूर्ण करा। अजिबात टेन्शन घेऊ नका, तुमची सीमाताई तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे। माझ्या चॅनलवर सध्या काही तांत्रिक काम सुरू असल्यामुळे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊ शकत नाहीये, पण मी रोज असेच व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला येईन। ही माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचवा, व्हिडिओ शेअर करा आणि सीमाताई न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओत नवीन अपडेटसह।